महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर धोंडबार जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची जिल्हा परिषद भवनाला ज्ञानयात्रा। विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारताच सीईओ पवार साहेबांचे भन्नाट उत्तर। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना प्रशासकीय कामकाजाची प्रत्यक्ष माहिती मिळावी यासाठी ज्ञानयात्रे हा उपक्रम राबविण्यात येत आहे। या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना नाशिक जिल्हा परिषद भवनाची सफर घडवून आणत जिल्हा परिषदेचे कामकाज समजावून सांगितले जात आहे। याच उपक्रमांतर्गत सिन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा धोंडबार येथील विद्यार्थी व शिक्षकांनी 18 ऑगस्ट रोजी नाशिक येथील जिल्हा परिषद भवनाला भेट दिली। यावेळी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे कामकाज, प्रशासकीय प्रक्रिया तसेच जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली। या भेटीदरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी विद्यार्थ्यांची स्वतः भेट घेत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला। यावेळी विद्यार्थ्यांनीही निर्भीडपणे पवार यांना विविध प्रश्न विचारत संवाद साधला। तुमचे मूळ गाव कोणते? सीईओ पदापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही कोणते परिश्रम घेतले? तुमचे आई-वडील काय करतात? असे प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सीईओ ओमकार पवार म्हणाले की मुख्य कार्यकारी अधिकारी होण्यासाठी मी दिवसरात्र मेहनत केली आणि सातत्याने अभ्यास केला, त्यामुळेच आज या पदापर्यंत पोहोचू शकलो। माझे मूळ गाव सातारा जिल्ह्यात असून माझे आई-वडील आजही शेती करतात। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचा सल्ला देत मन लावून अभ्यास करा, व्यसनांपासून दूर राहा, मोठ्यांचा आदर करा आणि जीवनात ध्येय निश्चितच करू त्यासाठी सातत्याने मेहनत करा असा कानमंत्र दिला। सीईओचे मार्गदर्शन ऐकल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपण मनापासून अभ्यास करून मेहनत करू आणि भविष्यात पवार साहेबांसारखे अधिकारी बनण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले। विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद भवनाची ही ज्ञानयात्रा घडवून आणण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। विद्यार्थ्यांना मिळालेला हा प्रत्यक्ष प्रशासकीय अनुभव त्यांच्या शैक्षणिक व व्यक्तिमत्व विकासासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, सातपूर, नाशिक। नमस्कार, माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोंडबार। मला सरांनी सीईओ साहेबांकडे भेट देण्यासाठी आणलं होतं। साहेब म्हणाले की तुम्हाला जर अधिकारी व्हायचं असेल तर व्यसन आणि अभ्यासाकडे लक्ष द्या। मी सरांना प्रश्न विचारला की तुम्ही कोणत्या गावचे आहे, तर सरांनी उत्तर दिले की मी सातारा गावचा आहे। माझे नाव सलोनी सोमनाथ खेटाडे, मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोंडबार येथे शिकते। मी सरांना प्रश्न केला होता की तुम्ही शिक्षण घेताना कोणकोणते अनुभव आठवले, तर सरांनी उत्तर दिले की मी शिक्षण घेताना अभ्यास केला आणि या दुसऱ्या गोष्टींपासून वेगळे राहिले। नमस्कार, माझे नाव स्वप्नाली रंगनाथ मदगे, मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोंडबार या शाळेत शिकत आहे। मी सरांना प्रश्न विचारला की तुमचे आईवडील काय काम करतात, तर सरांनी उत्तर दिले माझे आईवडील शेती करतात। सर, जिल्हा परिषद कार्यालयात आपल्या विद्यार्थ्यांना आपण घेऊन आलात, सीईओ साहेबांची आपण भेट घेतली, काय अनुभव राहिला? नमस्कार, मी प्रकाश जगताप, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोंडबार। आपल्या जिल्हा परिषदेने आणि आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय ओमकारजी पवार साहेब, त्याचबरोबर आमच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक माननीय साईलता सामलेटी मॅडम यांच्या प्रेरणेतून ज्ञानयात्री हा उपक्रम आपल्या नाशिक जिल्हा परिषदेने सुरू केलेला आहे आणि त्या अंतर्गत इयत्ता 6वी 7वीच्या विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटी अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळं असतील, त्याच्यामध्ये प्रामुख्याने आर्टिलरी सेंटर आहे। आर्टिलरी सेंटरचं म्युझियम बघितल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती आणि आपल्या सैनिकांनी आत्तापर्यंत दिलेले प्राण किंवा दिलेलं बलिदान हे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रखर देशभक्ती निर्माण करतं। त्याचबरोबर त्यानंतर दुसरा स्पॉट जो असतो तो यशवंतराव चव्हाण तारांगण आहे। त्यामध्ये आमच्यासारख्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सूर्यमाला किंवा ब्रह्मांड, दीर्घिका या ज्या गोष्टी आपण प्रत्यक्ष अनुभवत असल्याचा, म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मांडात गेल्याचा किंवा प्रत्यक्ष आपण सर्व ग्रहांना बघण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना येतो आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना हे जिवंत प्रकारचं शिक्षण एक प्रकारे मिळतं। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उल्हास निर्माण होतो आणि आपल्या जिल्हा परिषदेविषयी, आपल्या प्रशासनाविषयी अधिक प्रखर भावना निर्माण होते। त्याचबरोबर मी माझ्या ग्राम शिक्षण समितीच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, त्याचबरोबर शिक्षणाधिकारी मॅडम आणि जिल्हा परिषद सर्व प्रशासनाचे आभार मानतो आणि आमच्या विद्यार्थ्यांना ही सैर घडून आणली त्याबद्दल पुनश्च एकदा अभिनंदन करतो, आभार मानतो। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।